या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे, जे की लाईव्ह प्रूफ या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज जो काही निधी तर मंजूर होऊन पीक विमा कंपनीला तातडीने आदेश देण्यात आलेला आहे। यामध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा आज मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीला तातडीने आदेश दिलेला आहे। प्रत्यक्ष आता सर्व शेतकरी बांधवांना याची जे काही खुशखबर आलेली आहे। तर आता मोठी अपडेट म्हणजे पीक विम्याचे पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर जर तुमच्या शेतामध्ये असेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर यामध्ये मुख्य बातमी म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनी यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर याचा पीक विमा मंजूर झालेला आहे व याची भरपाई वाटपास सुरुवात झालेली आहे। तर आजपासून जे काही या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे। तर यामध्ये सर्वप्रथम जे काही जिल्हे आहे यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, अमरावती, पुणे, धुळे, अकोला, हिंगोली, नंदुरबार, सांगली, बुलढाणा, वाशिम, रायगड, पालघर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। रत्नागिरी, अमरावती झाल्यानंतर गडचिरोली तर या 31 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप जे काही सुरू झालेलं आहे। मी जे काही सांगितल्याप्रमाणे यामध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा अखेर सोयाबीन, कापूस, तूर काय यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर याचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे। आता अनेक जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होत आहे। तर आता जिल्ह्यावाईज जे की तुम्हाला सांगत आहे मी, तर यामध्ये अकोल्यामध्ये 37 कोटी रुपये याप्रमाणे अंदाजी रक्कम आहे। धुळेमध्ये सुमारे 35 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। कोल्हापूरमध्ये 41 कोटी रुपये, पुणेमध्ये 45 कोटी रुपये, रत्नागिरीमध्ये 32 कोटी रुपये, ठाणेमध्ये 34 कोटी रुपये याप्रमाणे पैसे जमा होत आहे। यानंतर अमरावतीमध्ये 43 कोटी रुपये याप्रमाणे, सिंधुदुर्गमध्ये 30 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 31 कोटी रुपये, अहिल्यानगरमध्ये 40 कोटी रुपये। तर डीबीटी खात्यामध्ये पैसे तर शेतकरी बांधवांच्या येत आहे, लगेच खाते तपासा। नांदेडमध्ये 42 कोटी रुपये, नाशिकमध्ये 45 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 43 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 38 कोटी रुपये, भंडारामध्ये 35 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 44 कोटी रुपये, पालघरमध्ये 33 कोटी रुपये, जळगावमध्ये 41 कोटी रुपये, यानंतर इथे रायगडमध्ये 34 कोटी रुपये, साताऱ्यामध्ये 39 कोटी रुपये, वाशिममध्ये 36 कोटी रुपये, परभणीमध्ये 37 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 40 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 35 कोटी रुपये, सांगलीमध्ये 38 कोटी रुपये, नागपूरमध्ये 42 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 34 कोटी रुपये, जालन्यामध्ये 39 कोटी रुपये आणि हिंगोलीमध्ये 36 कोटी रुपये, गोंदियामध्ये 33 कोटी रुपये। तर एकूण जे काही निधी आहे 1219 कोटी रुपयाचा पीक विमा या 31 जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे। आता कोणाच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे, ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे, 7/12 पिकाची नोंद केलेली आहे, याचप्रमाणे ई पीक पाहणी केलेली आहे आणि क्रॉप इन्शुरन्स याची नोंद केलेली आहे। बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे, त्याचप्रमाणे त्यांनी क्लेम केलेला आहे, क्लेम ॲक्सेप्ट झालेला आहे, पीक विमा कंपनीकडून क्लेम मंजूर झालेला आहे। तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे। कोणाला अजून पीक विम्याचे पैसे इथं मिळणार नाहीत। तर यामध्ये ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला नाही, अर्ज पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे, ई पीक पाहणी केली नाही, चुकीची पिकाची नोंद केलेली आहे 7/12वर, त्याचप्रमाणे नाव मिसमॅच आहे, बँक पासबुकला आधार लिंक नाही, KYC नाही, बँक खाते चुकीचे आहे, इनॅक्टिव्ह आहेत, तर अशा कारणामुळे शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येणार नाही। त्याचप्रमाणे त्यांचा पीक विमा किंवा क्लेम मंजूर झालेला नाही किंवा पीक विमा कंपनीने त्यांचा क्लेम इथं नाकारण्यात आलेला आहे। तर अशांसाठी लेखी अर्ज द्यायचा आहे। तर तो लेखी अर्ज अशा प्रकारचा आहे, पीक विमा कंपनी जे की लेखी अर्ज प्रति विभागीय व्यवस्थापक प्रतिनिधी पीक विमा कंपनी, तुमचा जिल्हा लिहा, पीक विमा रक्कम खात्यात न झाल्याबद्दल, जमा न झाल्याबाबत अर्ज, महोदय महोदया, मी खालील सही करणारा अर्जदार शेतकरी माझ्या पिकासाठी चालू हंगाम पीक विमा फॉर्म भरलेला आहे। माझी सर्व माहिती खालीलप्रमाणे
शेतकऱ्यांचे नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, पिकाचा प्रकार खरीप आहे रब्बी आहे. आणि आता यासोबत तुम्हाला अर्ज, हे जे की पीक विम्याच्या पावतीवर अर्ज क्रमांक आहे, पॉलिसी आय डी, ॲप्लिकेशन आय डी ते तुम्हाला इथं टाकायचे आहे. त्याचप्रमाणे इथं बँकेचे नाव लिहा, बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा न चुकता, IFSC कोड टाका, जे की पीक विम्याचा फॉर्म भरताना जे की बँकेचं पासबुक दिलं होतं तेच द्या. महोदय, माझा पीक विमा अर्ज अप्रूव्हल असूनही आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. तसेच ई पीक पाहणी पूर्ण आहे, आधार लिंक, DBT खाता आहे, सर्व कागदपत्र योग्य आहेत, तरी कृपया माझा अर्ज तपासणी करून प्रलंबित पीक विमा रक्कम लवकर माझ्या खात्यामध्ये जमा करावी ही नम्र विनंती. त्यासोबत आधार कार्ड, 7/12, पीक विम्याची पावती, बँकेचं पासबुक आणि जे काही तुम्ही तक्रार जर केलेली असेल किंवा ई पीक पाहणी केलेल्याचा पुरावा असेल तर त्यासोबत जोडून द्यायचं आहे. आता यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स, 7/12 आड तुम्हाला इथं जोडायचं आहे. त्याचप्रमाणे बँकेचं पासबुक, ई पीक पाहणी केलेलं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट. तर आता हा जो अर्ज आहे ते तुम्ही पीक विमा प्रतिनिधी जे काही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते, सर्वच तालुक्याच्या ठिकाणी राहते, तर अशांसाठी ज्यांना कोणाला ऑनलाईन कंप्लेंट करायची असेल तर 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही पिकाची तक्रार करू शकता. जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल याची तक्रार करू शकता, तुमचा पीक विमा का थांबलेला याची देखील चौकशी करू शकता. 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता की तुमचा पीक विमा का थांबलेला आहे, कधीपर्यंत मिळेल, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पीक विमा आलेला नाही, सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्ही मिळवू शकता. तर लगेच कॉल करा व पीक विमा जमा झालेला आहे. वाटपसुद्धा 1219 कोटी रुपयाचा पीक विमा आता विविध जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील, टप्प्याटप्प्याने पैसे इथे जमा केले जाणार आहे.